नमस्कार. छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री या कोर्समध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. एकंदरीत जर बघायला गेलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना या कोर्सबद्दल माहिती नसतं. माहीत असले तरी विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. त्यांना कसं राहतं, एमबीबीएस करायचं, एमबीबीएस केल्यानंतर बीएमएस साठी डायरेक्टली पार्टिसिपेट करतात. ते बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स बद्दल विचार करत नाही. त्यामुळे याच्या कट ऑफ दरवर्षी कमी जातो. जर तुमचे मार्क 280 ते जवळपास 280 ते 550 पर्यंत जर तुमचा स्कोर येत असतो, तुम्ही या कोर्ससाठी अप्लाय करायला पाहिजे. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता याचा स्कोर कसा पूर्णपणे एमबीबीएस सारखा 6.5 वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये जर करायला गेलं तर कसं आहे, याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कसं आहे, कोणी अप्लायला करायला पाहिजे, त्याच्यानंतर कशा प्रकारे अप्लाय करायला जाते, कशी काउन्सिलिंग प्रोसेस चालते, याबद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागतात सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. एकंदरीत जर बघायला गेलं तर बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स हा जो टोटल 5.5 वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये जर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, एक ते तुम्ही नीट क्वालिफाय झालेले असले पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं जे 12वी जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमची कॅटेगरी असेल तर 47.50% तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या 4 विषयाचे मिळून मार्क पाहिजेत. म्हणजे जवळपास जर प्रत्येक विषयाचे 100 मार्क ठरले तर तुम्हाला 190 मार्क कॅटेगरी पाहिजेत. तुमची कॅटेगरी SC, ST, OBC, EWS, NT1, NT2, NT3 जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला टोटल 190 मार्क पाहिजे. त्याच्यानंतर जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 200 मार्क पाहिजे 4 विषय मिळून. एवढे जर मार्क असतील तुम्हाला 12वी मध्ये तर तुम्ही या कोर्ससाठी एलिजिबल असता. तर दुसरं म्हणजे तुम्हाला नीट क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. सध्या जर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल 4 रिजन आहेत, त्याचे 4 रिजन आहेत आणि 6 कॉलेज आहेत. 4 रिजन कोणते, रिजन A, रिजन B, रिजन C, रिजन D. आता रिजन ए मध्ये 2 कॉलेज आहे, नागपूर वेटरनरी कॉलेज, अकोला वेटरनरी कॉलेज. तर रिजन काय असतं, रिजन मध्ये समजा आता रिजन मधले पूर्ण विदर्भ रिजन मधले जे आहेत त्यांना अकोला व जे नागपूरचं कॉलेज आहे वेटरनरी त्यामध्ये त्यांना 70% जागा रिझर्वेशन असतं. बाकीच्या जिल्ह्यातल्या जर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं तर त्यांना फक्त 30% जागा रिझर्व राहतात. ते फक्त स्टेट कोटाच्या काउन्सिलिंग थ्रू त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात, ते करू शकतात. तर रिजन ए मध्ये नागपूर व अकोला वेटरनरी कॉलेज आहे. रिजन बी मध्ये फक्त मुंबई वेटरनरी कॉलेज आहे, त्यामध्ये फक्त कोकण किनारपट्टीमधले जिल्हे येतात. कोकण किनारपट्टीमध्ये सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड हे जिल्हे कोकण किनारपट्टी. त्याच्यानंतर रिजन सी मध्ये शिरवल KNP वेटरनरी कॉलेज ऑफ शिरवल हे एक येते. त्याच्यामध्ये तुम्हाला पुणे, त्याच्यानंतर अहमदनगर, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली हे जिल्हे जे आहेत म्हणजे विदर्भातले पूर्ण जिल्हे, ते नाशिक हे पूर्ण जिल्हे KNP वेटरनरी कॉलेजमध्ये येतात. त्याच्यामध्ये एकच कॉलेज आहे. त्याच्यानंतर थर्ड जे कॉलेज आहे म्हणजे रिजन डी येतं मराठवाडा रिजनमध्ये. याच्यामध्ये पूर्ण मराठवाडा रिजन मधले जिल्हे येतात, जसे की हिंगोली नंतर नांदेड, उस्मानाबाद, परभणी, संभाजीनगर हे जे लातूर हे जे जिल्हे आहेत ते या रिजन डी मध्ये येतं. रिजन डी मध्ये 2 कॉलेज आहे, परभणी वेटरनरी कॉलेज आहे आणि उदगीरचं वेटरनरी कॉलेज, असे 2 कॉलेज रिजन डी मध्ये. रिजन ए मध्ये 2 येतं, रिजन बी आणि सी मध्ये फक्त एकच कॉलेज आहे. अशा प्रकारे याचं डिव्हिजन आहे रिजन वाईज. आता रिजन वाईज जर बघायला गेलं तर याचं रिजन वाईज तुमचा नंबर लागू शकतो, कारण की रिजन वाईज कसं जास्त सीट रिझर्व असणार, 70% सीट रिझर्व असणार. 70 कोटा जो तुम्ही एमबीबीएस साठी अगोदर ऐकले असेल 2019च्या अगोदर लागू होता, तसाच कोटा याला आता पण लागू आहे. त्यामुळे रिजनसाठी जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमचा नंबर कमी मार्क जरी असेल तरी तुमचा रिजन कोटासाठी नंबर लागू शकतो. त्यानंतर जर बघायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. कंपल्सरी डॉक्युमेंट जर बघायला गेलं तर तुमचं नीट यूजीचं ऍडमिट कार्ड, नीट यूजीचा रिझल्ट, त्यानंतर तुमची फोटो, सिग्नेचर, डोमासाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर 10वी 12वीची मार्कशीट, त्याच्यानंतर 12वीची TC आणि सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे डॉक्युमेंट लक्षात ठेवा. ऍग्रिकल्चर सर्टिफिकेटला याच्यामध्ये 6% रिझर्वेशन आहे. म्हणजे तुमच्याजवळ शेतीचा दाखला असेल तर तुम्हाला 6% जागा रिझर्व असणार. त्यानंतर ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट झाल्यानंतर डिफेन्स पर्सनॅलिटीला याच्यामध्ये 2% रिझर्वेशन आहे. त्यानंतर डिफेन्स पर्सन झालं 2%, डिफेन्स पर्सन झालं. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनला पण याच्यामध्ये 2% रिझर्वेशन आहे. डिफेन्स पर्सन, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, फ्रीडम फायटर पण याच्यामध्ये एक रिझर्वेशन आहे, त्याच्यामध्ये जवळपास 4% असं रिझर्वेशन आहे. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट आलं तुम्हाला 6% रिझर्वेशन आहे, डिफेन्स पर्सनसाठी 2%, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनसाठी 2% आणि फ्रीडम फायटरसाठी 4% असं याच्यामध्ये रिझर्वेशन आहे. आणि याच्यानंतर जर बघायला गेलं तर हँडिकॅप पर्सनसाठी 5% जागा रिझर्व असतात. अशा प्रकारे याचं डिव्हिजन आहे. आता कंपल्सरी डॉक्युमेंट, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी हे पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला असणं गरजेचं आहे तुमच्याजवळ, नाहीतर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते. आता जर एकंदरीत बघायला गेलं तर नागपूर वेटरनरी कॉलेजमध्ये 68 जागा आहेत.
अकोला वेटरनरी कॉलेजमध्ये 80, मुंबई वेटरनरी कॉलेजमध्ये 85 आणि KNP वेटरनरी कॉलेजमध्ये 51 आणि परभणी वेटरनरी कॉलेजमध्ये 68 आणि उदगीरच्या कॉलेजमध्ये 54. अशा याच्या प्रकारे टोटल कॉलेजमध्ये जवळ सगळ्या मिळून 400 समथिंग जागा होतात. एवढ्या जागा आहेत टोटल जर बघायला गेलं तर. आणि अगोदरचा नियम काउन्सिलिंग प्रोसेस कशी चालते याबद्दल पण आपण माहिती घेणार. याच्यामध्ये कसं राहते रिजनचे, आता समजा रिजन ए मधल्या विद्यार्थ्यांचे पहिले 2 राऊंड होणार. रिजन एचा 2 राऊंड, रिजन पहिला राऊंड दुसरा राऊंड, हे 2 राऊंड झाल्यानंतर त्याच्यानंतर स्टेट कोटाचे राऊंड होणार. स्टेट कोटाचे राऊंड जोपर्यंत पूर्ण सीट फिलअप होत नाही तर तोपर्यंत स्टेट कोटाचे राऊंड होत राहतात. म्हणजे फर्स्ट थर्ड राऊंड होतो तो स्टेट कोटाचा होतो, थर्ड फोर्थ राऊंड असे स्टेट कोटाचे 2 राऊंड होतात, रिजन कोटाचे 2 राऊंड, अशा प्रकारे त्याचं डिव्हिजन आहे. आता रिजन कोटाचा कट ऑफ हमेशाच कमी झाला, कारण 70% सीट त्याला रिजन कोटाला येतं आणि फक्त 30% स्टेट कोटाला सीट आहेत. प्रत्येक कॉलेजमधून 30% असल्यामुळे स्टेट कोटाचा कट ऑफ थोडा हाय जातो. म्हणून तुम्हाला जर मार्क कमी असतील तर तुम्ही रिजन कोटासाठी आताच अप्लाय करा आणि याची संधी एकदाच राहते. याची काउन्सिलिंग प्रोसेस सर्वात लवकर सुरू होईल, जेणेकरून जर बघायला गेलं तर गेल्या वर्षी 14 जूनला रिझल्ट लागला होता, त्याच्यानंतर 2 जुलैला याची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झाली होती. यावर्षी 16 जुलैला रिझल्ट लागला, तर याची काउन्सिलिंग प्रोसेस एकंदरीत बघायला गेलं तर 5 ऑगस्ट पर्यंत सुरू होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही तुमची सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. जर तुम्हाला कोणत्या डॉक्युमेंटबद्दल काही डाऊट असेल तर मी ऑलरेडी याच्या डॉक्युमेंटबद्दल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते पण तुम्ही बघू शकता, माझ्या चॅनलवर आहे. आणि हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये याचा बेनिफिट होईल व तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल. या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणत्या रिजनमध्ये येता, कशी असते काउन्सिलिंग प्रोसेस, काही जरी डाऊट असेल तुम्ही माझ्या संपर्क साधू शकता किंवा कमेंट करू शकता. मी तुमच्या पूर्ण डाऊट सॉल्व्ह करेल. जर काही डाऊट असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण VVSC बद्दल काही जर डाऊट असेल तर याच्यावर व्हिडिओ बनवूया. तुमच्या कमेंटनुसार मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. तुम्ही कमेंट करा, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो